प्रत्येकानं दानधर्म केलाच पाहिजे, खास करून साधू संतांना आणि प्रेषितांना. खरं म्हणजे हुजूर, आपल्याला पीर पैगंबर आणि साधू संतांची सेवा करायला हवी, कारण त्यांच्याकडूनच परमेश्वर आपली इच्छा पुरी करतो. आम्ही नेहमीच साधू संतांची पूजा करतो, त्यांना जेवायला घालतो, नेहमीच धनधान्य कपडे वगैरे दान करतो. आम्ही नेहमीच मंदिर मस्जिद येथे जातो, त्यांच्या रखवालीसाठी मोठी रक्कम दान करतो. आम्ही नेहमीच असे वागतो. शेवटी साधू संत आणि पीर पैगंबर ईश्वराचेच दूत आहेत. आमची मागणी देवाकडे ते सादर करतात. बिरबल, तू गप्प का? तुला आमचं म्हणणं पटत नाही? माफ करावं महाराज, पण मला असं वाटत नाही. बिरबल, तू हे असं कसं म्हणू शकतोस? सारी दुनिया साधू संत आणि पीर पैगंबर यांना मानते, त्यांच्या मंदिर मस्जिदीमधून प्रार्थना करते. लाखो लोकांची मनोकामना या जागेवरून पूर्ण होते. होय जहापना, स्वतःला निराळं सिद्ध करण्यासाठी हे तर कमाल करतायत. जगातील हजारो लाखो लोक मंदिर मशिदीमध्ये प्रार्थना करतात आणि तिथे त्यांची इच्छा पूर्ण होत असते. मी तर म्हणतो ह्या पवित्र हातांमुळेच तर हा चमत्कार घडतो जहापना. हा, हे निर्विवाद सत्य आहे. महाराज, लोकांच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळेच हे चमत्कार घडतात, साधू संतांमुळे नव्हे. श्रद्धा? देवाच्या परम भक्तापेक्षा श्रद्धा मोठी कशी असेल? हो जहापना, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त श्रद्धा चालत नाही. बिरबल, तू मूर्खासारखं बोलतो आहेस. श्रद्धा देवदूतापेक्षा जास्त परिणामकारक असू शकत नाही. महाराज, माझं असं म्हणणं आहे की पवित्र जागा किंवा साधू संत येथे लोकांची श्रद्धाच महत्वाची असते. तीच इच्छा पूर्ण करते, हे मंदिर किंवा साधू संत नव्हे. ठीक आहे बिरबल, खूप झालं. आता ही तुझी मूर्ख बडबड आम्ही जराही ऐकू शकत नाही. तू जे म्हणतोयस ते सिद्ध कर, नाही तर तुला तुझ्या या मूर्ख बडबडीबद्दल या सर्व लोकांची माफी मागावी लागेल. मी आपल्याला त्रास दिल्याबद्दल माफी मागतो महाराज, पण माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या म्हणण्याचा अर्थ कुणाचा अपमान करणे हा नव्हता. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवीन की श्रद्धाच अतिशय आवश्यक आहे, पण त्याकरता मला 2 महिन्यांची मुदत हवी. 2 महिने? तर ठीक आहे, दिले तुला 2 महिने. पण मला नाही वाटत तू हे सिद्ध करू शकशील म्हणून. तू भले 2, 20 किंवा अगदी 200 वर्ष घेतलीस, तेव्हा बिरबल, या वेळेस तुला तुझी हार मानावीच लागेल. मला संधी दिल्याबद्दल आभारी आहे महाराज. आपल्याला त्रास देतोय त्याबद्दल माफी मागतो. सेवकराम. जी हुजूर. सेवकराम, काही असे कारागीर शोधून आण जे माझ्याकरता मंदिर बनवू शकतील, यमुना नदीच्या काठी माझ्या जमिनीवर. मंदिर हुजूर? होय, एक मंदिर. आणि कारागिरांना सांग की मंदिर अतिशय सुंदर असलं पाहिजे. मंदिर जास्त मोठं नको, लहानच हवं, पण अतिशय सुंदर असायला हवं आणि 1 महिन्यात तयार हवं. 1 महिना? मग आपल्याला जास्त लोक कामाला लागतील. आणि मंदिरात कुठल्या देवाची स्थापना करणार आहात आपण? जितके लोक लागतील तेवढे कामाला लावा. आणि मी सांगितल्याप्रमाणे मंदिर मोठं नको आणि 1 महिन्यात तयार झालं पाहिजे. आणि राहिला प्रश्न देवाचा, मला आशा आहे की मंदिर आपल्या मनासारखं झालंय हुजूर. फारच सुंदर, छान काम केलंय. आभार. आता तुम्ही त्या मंदिराबद्दल काही चांगल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवा. हे मंदिर आणि त्याची शक्ती याबद्दल लोकांना माहिती द्या. एक पुजारी ठेवा आणि त्याला सक्त ताकीद द्या की या मंदिरातील मूर्तीचं दर्शन कुणालाही होता कामा नये. मूर्तीच्या गाभाऱ्याचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. अजून एक गोष्ट, याची ख्याती वाढवण्यासाठी याला बंद मूर्तीवालं मंदिर असं म्हणण्यात यावं. बंद मूर्तीवालं मंदिर? हुजूर, हे ठीक आहे. याचं नावच आपसूक लोकांमध्ये कुतूहल निर्माण करेल नक्कीच.
होय तर माझी इच्छा आहे तुम्ही या मंदिराबद्दल प्रत्येकाला माहिती द्यावी. या जागेच्या चमत्काराची कहाणी ऐकवा. येथे केलेल्या प्रार्थनेच्या फळाची कहाणी सांगा. नवस केल्यावर लोकांची कशी इच्छा पूर्ण होते ते. मला खात्री आहे की या मंदिराची ख्याती दूरवर पसरेल. जशी आपली इच्छा. मी आत्ता सुरू करतो. अफवा पसरवणाऱ्या काहींना मी ओळखतो. मी फक्त ही गोष्ट त्यांना सांगायची खोटी की ते लगेच प्रत्येकाला सांगतच सुटतील. छान आहे. मग सुरू करा लवकर लवकर. आणि बंद मूर्तीवाल्या मंदिराच्या चमत्काराची बातमी जंगलात आग पसरावी तशी पसरली. लोकांच्या झुंडी मंदिर दर्शनाला येऊ लागल्या. जहापना, आपण बंद मूर्तीवालं मंदिर पाहिलं आहे? बंद मूर्तीवाला मंदिर? नाही, मी या बाबतीत काही नाही ऐकलं. जहापना, हजारो लाखो लोक या मंदिराचं दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करून गेले आहेत. मंदिरात मोठी शक्ती आहे आणि जो कोणी तिथं नवस बोलतो त्याची इच्छा अवश्य पूर्ण होते. असं? तर मग आम्हाला जरूर जायला हवं. आमच्या राज्याच्या पश्चिमेला लढाई चालू आहे. आम्ही आमच्या फौजेच्या विजयाची प्रार्थना करू इच्छितो. बिरबल, तू या मंदिराबद्दल काही ऐकलेस? हा जे म्हणतोय ते खरं आहे? होय महाराज, मी सुद्धा त्या मंदिराबद्दल ऐकलंय, परंतु आतापर्यंत जाणं जमलं नाही. मी असंही ऐकलंय की तिथे अनेक चमत्कार होतात. असं वाटतंय की आपला विश्वास नाही आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं म्हणणंही सिद्ध केलं नाही. काय विसरला नाहीत ना? तुम्ही आमच्याबरोबर या मंदिरात आल्यास अधिक चांगलं होईल. कदाचित आम्हीच सिद्ध करू की श्रद्धा श्रेष्ठ नसते. जरूर महाराज, माझं सुदैव की मी आपल्याबरोबर जातोय. ठीक आहे, आपण उद्याच त्या मंदिरात जाऊ. पहा बिरबल, आपल्या डोळ्यांनी पहा या जागेचा चमत्कार. किती भक्त आणि दुःखी लोक या जागेत आले आहेत. होय महाराज, खरंच मलाही तसंच वाटतंय. हा, आम्ही बंद मूर्तीकडे प्रार्थना करतो की कुठल्याही परिस्थितीत आमच्या सैन्याचा विजय झाला पाहिजे. सरकार आनंदाची बातमी आणली आहे. पश्चिमेकडील आपल्या फौजेने शत्रूचा पराभव केला आहे आणि तेथील राजाने शस्त्र खाली ठेवली आहे. काय पाहिलंस का बिरबल? या जागेचा महिमा. माझ्या तोंडून मागणी निघाली नाही, तोच ती पुरी झाली. आता तुला आणखी काय पुरावा पाहिजे? जहापना, मला अजूनही असं वाटतं की हे मंदिर नाही तर लोकांच्या मनातली श्रद्धाच सर्व चमत्कारांना आणि करिश्मांना खरं तर कारणीभूत आहे. बिरबल, तू असं कसं म्हणू शकतोस? खरं म्हणजे तू आपल्या डोळ्यानं या मंदिराची शक्ती पाहिली आहेस. आता आमची एक शब्द सुद्धा आणखी ऐकायची तयारी नाही आणि तुझं तोंडही पाहू इच्छित नाही. तू आम्हाला निराश केला आहेस. हे मंदिराच्या बंद मूर्ती, शहनशहाच्या मनात दया निर्माण कर, म्हणजे ते मला माफ करतील. असं म्हणजे आता तुझी इच्छा पुरी करण्याकरता तू या मंदिराच्या शक्तीचा उपयोग करतोयस. आपला पराजय कबूल कर. आपल्या मर्जीप्रमाणेच होईल हुजूर. बस तुम्ही थोडीशी वाट पाहावी. सुखदेव सिंगजी, तुम्हाला काही हरकत नसेल तर मंदिरात जाऊन बंद मूर्तीचा दरवाजा उघडा आणि ती मूर्ती इथे घेऊन या. चिंता करू नका महाराज, यात काहीही गुन्हा नाही. तुम्हाला स्वतःलाच काय ते कळेल. मला सर्व ठाऊक आहे, कारण मीच ते मंदिर बनवलेलं आहे. तू तू मला काही सुद्धा समजलं नाही बिरबल. मी आत्ता आपल्याला सगळं समजावून सांगतो महाराज. सुखदेव सिंगजी, मेहरबानी करून ती मूर्ती इथे आणणार.
ही तर आमच्या आवडीची फुलदाणी आहे. एका चिनी यात्रेकरूने आम्हाला दिली होती आणि ही आमच्या महालातून बऱ्याच दिवसापासून हरवले. हे खरंय महाराज, माफ करा, मीच ती इथे ठेवली होती. आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो. तर मला असं वाटतं की श्रद्धेची शक्ती सिद्ध करण्यास हे एवढं पुरेसं आहे. फारच छान बिरबल, शाबास. तू अगदी बरोबर होतास, नेहमीप्रमाणेच. श्रद्धा सर्वात मोठी जाणीव आहे, जी कुठल्याही मंदिर अथवा साधू संतांपेक्षा प्रभावी आहे. पण आता या बंद मूर्तीच्या मंदिराचं काय करायचं? याचा उपयोग कसा होणार? या शहरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी एका मोफत धर्मशाळेत याचं रूपांतर केलं तर? फारच सुंदर कल्पना आहे बिरबल. शाबास शाबास बिरबल, शाबास. धन्यवाद महाराज, धन्यवाद.